का? आणि अशी पण काय काही जण आहेत ताई 40-40 वर्षाला भजनाला जाऊन बसत्यात, पण गळ्यात अजून माळ काय घातली? देवाला त्यांचं भजन प्राप्त होईल का? आम्ही तुमच्या पार्टीत तुमच्या पार्टीत आणि ज्यावेळेस मत करायचं येते त्यावेळेस देव म्हणत असंय का? चालते ये आता मी पण तुझी काय जबाबदारी घेणार नाही. देवाने आपली जबाबदारी घ्यावं सोपं नाहीये. देवाने तुमच्या हातून प्रसाद खाल्ला यामध्ये नवल नाहीये, पण देवाने ज्यांच्यासाठी आपल्या डोळ्यातलं अश्रू वाहिलं, तुमच्या माझ्या माऊलींसाठी देवांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. रुक्मिणी माता म्हणतात, अहो भगवंत तुम्ही सृष्टीचे जनक आहात आणि तुम्ही या योग्यासाठी का डोळ्यातून अश्रू वाहताय? त्यावेळेस भगवंत म्हणतात, हा एकमेव असा योगी पाहिला रुक्मिणी ज्याने उभ्या आयुष्यामध्ये एवढं कष्ट सोसलं, एवढ्या यातना सोसल्या आणि त्यांनी या विश्वावर एवढा ज्ञानाचा उपकार केलाय, तरी देखील त्याने कधीच मला तीळ मात्र ही तक्रार केली नाहीये. माऊलींबद्दल आपल्या विठुरायाला जेवढा जिव्हाळा, आत्मीयता, आपुलकी तेवढी क्वचितच एखाद्या संतांबद्दल असेल. कारण की माऊलींनी विठुरायाला कधीच कोणताच लढीवाळपणा करायला संधीच दिली नाही. आई कधी कोणत्या पोराचा लाड करते सांगा बरं? ज्यावेळेस एखादं पोरग आईवर रुसलं तरच आई त्याला जवळ घेते. पण पोरग समजदार असेल तर आई त्याला कशाला जवळ घेईल, मांडीव घेईल का? हे आईचं प्रेम विठुरायाला अशी देवालीने कधीच संधी दिली नाही. मग मला तुम्हाला हेच सांगायचे, आपल्या विचारांच्या वृत्तीला बदलायला हवं. अनेक जण नको अशा गोष्टींचा प्रतिशोध घ्यायचा प्रयत्न करतात, फक्त ऐकू गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि आपल्या संपूर्ण जीवनाचं ध्येय तेच बाळगतात आणि तसंच वागायला सुरुवात करतात. झालं बरं का असं. पुराणात काय झालं, महाभारतामध्ये ज्या वेळेस जन्मेजयला कळलं माझ्या वडिलांचा अंत कसा झाला, एका सर्प दंशाने झालाय. आता काय करत म्हणतात, जन्मजय कोण आहे? आपल्या असतं का नाही, एखादं मुंबईचा अचानक येतं मध्ये ही आपल्या भाऊ कितले का भाऊ कितले हार आपल्या भाऊ नाही का तात्या होतो. अरे हा ओके कळतच नाही. मग जन्मजय आपल्याला कळायचं, जन्मजयसाठी आपल्याला जर त्याच्या मागे जाऊ. जन्मजय म्हणजे कोण आहे? त्याच्या वडिलांचं नाव आहे परीक्षित. परीक्षित म्हणजे कोण आहे? जो चक्रीमध्ये अडकला होता त्याचं नाव काय? अभिमन्यू. अभिमन्यूची पत्नी उत्तरा आणि अभिमन्यूच्या मुलाचं नाव काय आहे? परीक्षित. आणि परीक्षिताच्या मुलाचं नाव काय आहे? जन्मेजय. अभिमन्यू माहिती ना, पांडवांचं पोरगे. हा आता क्लिअर आहे. मग जन्मेजयला ज्यावेळेस कळलं माझ्या वडिलांचा अंत झाला तक्षक नागाच्या सर्प दंशाने, तेव्हा म्हणला माझ्या वडिलांचा अंत जो सर्प दंशाने झालाय ना, आता मी या पृथ्वीवर एक पण साप ठेवणार नाही. म्हणजे बघा ना, एखाद्याचं घर असतं, दाराच्या पुढे मोठा हायवे असतो आणि वडील कशाला तरी गेलं, ट्रकला धडकलं, पोरगा म्हणला आता मला काही सांगायचं नाही, जेवढे ट्रकवाले इथून जातील त्यांना मी इथंच मारून टाकणारे असतात का नाही. तसं जन्मजय म्हणला माझ्या वडिलांचा अंत सर्पदंशन झाले ना, मी कुणाला सोडणार नाही, सगळ्या सापांना पृथ्वीवरच्या मी मारून टाकणार. त्यांनी यज्ञच मोठा आखला आणि त्या यज्ञामध्ये काय केलं, त्यांनी सर्पांना आवाहन करून त्यांचा त्या ठिकाणी अंत व्हावा. सगळे ब्राह्मण बसलेले, मंत्रोच्चारण चालू झालं आणि प्रत्येक प्रजातीचे लाखो सर्प त्या यज्ञकुंडामध्ये येऊन खाक व्हायला सुरुवात झाली. असे आकाश मार्गाने यायचे, त्या यज्ञकुंडामध्ये भस्मसात व्हायचे. प्रत्येक क्षणाला लाखो सर्प भस्मसात व्हायला लागले. मग तो म्हणायचा ब्राह्मणाला, आता माझ्या वडिलांना ज्या प्रजातीच्या सर्पाने दंश केला होता तो मरण पावला का? म्हणले नाही महाराज, तो अजून आलाच नाही. त्याचं नाव होतं तक्षक. मग तक्षक नाग का नाही आला म्हणले. ते सगळे म्हणले ओम तक्षाय स्वा, ओम तक्षाय स्वा. तक्षक नाग का नाही आला? त्या तक्षक नागाने कुणाचा आश्रय घेतला होता? इंद्राचा. इंद्राच्या सिंहासनाला गोल इटळ घालून तक्षक नाग स्वर्गामध्ये आरूढ झाला. ते म्हणले तक्षक स्वर्गात आहे आणि इंद्राने त्याला आश्रय दिलाय. त्यावेळेस तो जन्मजय म्हणला, मग विचार कसला करता, इंद्राला पण त्यात घ्या. मग मंत्र काय होतो? ओम तक्षाय स्वाहा. आता मंत्र केला ओम इंद्राय तक्षाय स्वाहा, ओम इंद्राय तक्षाय स्वाहा. म्हणजे इंद्रा सकट त्या तक्षक नागाने त्यामध्ये येऊन आहुती भस्मसात व्हायचं. इंद्राचा असं लागलं डोलायला, आता करायचं काय. तो हुशार पण होता बरं का. काय जण लय हुशार असतात, कशी कोणत्या गोष्टीतून पळवाट काढायची त्यांच्याकडून शिकायचं. अपराध करायला कमी करतच नाही. अपराध झाला इतकी लाडीगुडी लावून आपली माफी मागते. आता आपल्याला वाटतं आता हा सुधारला, पण तसं काही नसतं. इंद्राने काय केलं, ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि आला त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर जन्मजयला म्हणतो, हा यज्ञ कशासाठी तुम्ही आयोजित केला? जन्मजयनी सगळी हकीकत सांगितली. इंद्र जो ब्राह्मणाच्या वेशात आला तो इंद्र सांगायला लागला, म्हणायला लागला जन्मजयला, अरे तू कोणत्या आयुष्याचा विचार करतोस? तुझ्या वडिलांचा अंत जरी सर्प
सर्पदंशाने झाला नसता तरी पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्या शरीराचा अंत झालाच असता. जसं की तुझाही होणार आहे. तू एवढा वेळ एवढी सगळी साधन सामग्री या यज्ञ कुंडाला आयोजित करण्यासाठी खर्च केली आणि त्यामध्ये कसला प्रतिशोध घेतोय? तो वडिलांच्या शरीराचा अंत झालेला, जे शरीर नश्वर आहे. अरे विचार कर, तुझ्या या शरीराला शाश्वत स्वरूप देण्याकरिता जर तू यज्ञ कुंडाचं आयोजन केलं असतं तर तुझं या देहातलं उद्धार झाला असता. जन्मेजय म्हणजे त्याने आता ते यज्ञ सोडलं. म्हणजे काय काय लोक असतात, आता इंद्राने त्याला समजावून सांगितलं, म्हणून नंतर त्याला कळलं ज्या ब्राह्मण वेशात आलेला जो देव होता त्याच्यामुळे मी तो यज्ञ कुंड बंद केला आणि तो निघून गेला. कळला हा तर इंद्र होता. म्हणला आता सापडला, मारायचं बंद करा. आता आपल्या राज्यात जेवढे ब्राह्मण आहेत त्या सगळ्यांना मारा. आता देवा म्हणजे काय काय जण अशीच असतात, ह्यांनी तुला म्हटलं मारा मारा, त्यांनी नाही त्याला 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 अशी असतात. दुसरी ऐकीव काम करणारी नुसतं दुसऱ्याचं सांग का. आमची आजी वारी म्हणायची का, आता इथं म्हणून नाही पण म्हणतात सांग काम्या. हा तुम्हीच म्हणा निकल गाय म्हणे. काय आता पोराचं म्हणीच लय खतरनाक असतात माणसांच्या, गोड म्हणी पण अर्थ शाश्वत लपलेला असतं.